त्यागाय श्रेयसे वित्तम अवित्त संचिनो प्रिय स्वशरीरं सपंकेन स्नास्यामिति विलिम्पति. जो माणूस आधी संपत्ती जमा करतो, नंतर त्याचा त्याग करतो आणि पुण्य मिळवू इच्छितो, त्याचा त्याग म्हणजे हत्तीने पाण्यात स्नान करण्यासारखे आहे. जसा हत्ती आधी चिखलात लोळतो आणि मग येऊन शुद्ध पाण्यात स्नान करतो, तो ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करतो. त्याचप्रमाणे माणूस प्रथम भरपूर पैसा कमावतो आणि नंतर पुण्य मिळवण्यासाठी त्याचा त्याग करतो. म्हणजेच हा यज्ञ हत्तीने पाण्यात स्नान करण्यासारखाच होतो. तर मित्रांनो, एकंदरीत या श्लोकाचा अर्थ असा आहे की आपण कोणतीही इच्छा न ठेवता त्याग करावा. ज्या गोष्टीमुळे आसक्ती किंवा द्वेष होत नाही त्याच गोष्टीचा त्याग करावा. कारण ज्याला आसक्ती किंवा द्वेष नाही त्याचा त्याग करताना स्वाभाविकपणे इच्छा उरणार नाही, ना या भवाचा न पराभवाचा. त्यामुळे आसक्ती आणि द्वेष कमी करण्याची इच्छा न ठेवता आपण नेहमी त्याग केला पाहिजे.